स्वामी समर्थ सांगतात की जीवनात सर्व काही मिळवण्यासाठी धैर्य आणि संयम अत्यंत महत्त्वाचे आहे। आपण अनेकदा लहानशा अडचणींमध्ये धैर्य सोडतो आणि संयम हरवतो, पण स्वामी माऊलींनी नेहमीच आपल्या भक्तांना शिकवलं की संकट ही फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी येतात। ती सहन करण्याची तुमची क्षमता तपासण्यासाठीच ती तुमच्या समोर उभी राहतात। स्वामी सांगतात की तुम्ही जर या अडचणींना संधी म्हणून पाहिलं तर त्यातूनच यशाचा मार्ग निर्माण होईल। स्वामी समर्थ म्हणतात की जीवनात कधीही नकारात्मक विचारांनी ग्रासू नका। नकारात्मकता माणसाला नेहमीच खालच्या स्तरावर नेते। स्वामी सांगतात की जर तुम्ही तुमच्या मनात नकारात्मकता वाढवलीत तर ती तुम्हाला पुढे वाढू देणार नाही। त्याऐवजी तुम्ही सकारात्मक विचारांचं पोषण करा आणि स्वामी माऊली तुमचं मार्गदर्शन करतील। स्वामी समर्थ सांगतात की आपलं मन शांत ठेवून तुम्ही कोणत्याही आव्हानांना सहज सामोरे जाऊ शकता। स्वामी समर्थ सांगतात की श्रद्धा आणि सबुरी ह्या दोन गोष्टी जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत। श्रद्धा म्हणजे परमेश्वरावर ठाम विश्वास आणि सबुरी म्हणजे त्याच्या इच्छेनुसार योग्य वेळेची प्रतीक्षा करणे। स्वामी माऊली सांगतात की ज्याला श्रद्धा आणि सबुरी दोन्ही आहेत त्याचे जीवन नेहमीच सुखी आणि समाधानकारक असतं। आपण आपल्या कर्मावर लक्ष द्यायला हवं, फळाच्या अपेक्षेशिवाय। स्वामी सांगतात की तुम्ही जितकं चांगलं कर्म कराल तितकंच तुम्हाला चांगलं फळ मिळेल, पण त्यासाठी धीर धरा आणि विश्वास ठेवा। स्वामी समर्थ सांगतात की माणूस जेव्हा स्वतःच्या क्षमतांचा शोध घेतो तेव्हा तोच खरा विजयाचा मार्ग असतो। स्वामी म्हणतात की माणसाचं मन हेच त्याचं सर्वात मोठं साधन आहे। जो आपल्या मनावर विजय मिळवतो तोच या जगात यशस्वी होतो। स्वामी माऊली सांगतात की आपण आपलं मन किती शांत, स्थिर आणि सकारात्मक ठेवतो यावरच आपलं यश अवलंबून असतं। मनाचं संतुलन राखणं म्हणजे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करणं होय। स्वामी सांगतात की भक्तांनो, तुम्ही कधीच स्वतःवर कमी विश्वास ठेवू नका। तुमच्यात असलेली शक्ती तुम्हाला कधीही अडचणीतून बाहेर काढू शकते, पण ती शक्ती ओळखणं, ती जागृत करणं हे तुमच्याच हातात आहे। स्वामी समर्थ सांगतात की तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला तर जगातील कोणताही अडथळा तुमच्या मार्गात येऊ शकत नाही। स्वामी माऊली सांगतात की आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक वेळा अडथळे येतात, पण त्या अडथळ्यांना तुम्ही संधी म्हणून बघा। स्वामी म्हणतात की संकट हीच तुमची ताकद वाढवण्यासाठी येतात, त्यांना घाबरण्याऐवजी तुम्ही त्यांचा सामनाच करा। स्वामी समर्थ सांगतात की तुम्ही जेव्हा संघर्षाचा सामना करता तेव्हा तुम्हाला तुमच्या आतली खरी ताकद कळते। स्वामी माऊली सांगतात की संघर्षाशिवाय कोणताही विजय साध्य होत नाही। स्वामी समर्थ सांगतात की सत्य हेच खरे आहे, या जगात सत्यापेक्षा मोठं काहीही नाही। जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो तोच या जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो। स्वामी सांगतात की तुम्ही कितीही प्रलोभनांमध्ये अडकला तरी सत्याच्या मार्गावर ठाम राहा, कारण शेवटी विजय सत्याचाच होतो। स्वामी समर्थ सांगतात की सत्याचा मार्ग कठीण असू शकतो, पण तो नेहमीच योग्य आणि न्यायी असतो। स्वामी माऊली सांगतात की आयुष्यातील खरे सुख हे स्वतःच्या अंतःकरणात आहे। बाह्य गोष्टींमध्ये आपण आनंद शोधत असतो, पण खरा आनंद आपल्याच मनात आहे। स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तुम्ही अंतर्मुख होता तेव्हा तुमच्या आतली शांतता आणि आनंद तुम्हाला सापडतो। बाहेरच्या जगात आनंद शोधण्याऐवजी तुमचं अंतःकरण शांत ठेवा, तिथेच तुम्हाला खरा समाधान सापडेल। स्वामी समर्थ सांगतात की दान हे सर्वश्रेष्ठ कर्म आहे। जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता तेव्हा तुम्ही तुमच्या कर्माचा खरा अर्थ जाणतो। स्वामी माऊली सांगतात की दान देणं म्हणजे फक्त धन किंवा वस्तू देणं नाही, तर आपल्या वेळेचा, आपल्यातल्या चांगुलपणाचा आणि आपल्या ज्ञानाचा दान करणं ही खरी भक्ती आहे। स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा तुम्ही निःस्वार्थपणे दुसऱ्यांना मदत करता तेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनात आणखी समृद्धी आणतो। स्वामी समर्थ सांगतात की ध्यान आणि साधना हे जीवनाचं सार आहे। जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण आपल्या अंतःकरणाशी संपर्क साधतो।
स्वामी सांगतात की ध्यान हे तुमचं मन शांत करतं आणि तुम्हाला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवतं. स्वामी माऊली सांगतात की ध्यानामुळे तुमच्या जीवनात संतुलन येतं आणि तुमचं मन निर्मळ होतं. तुम्हाला जर ख्या समाधानाचा अनुभव घ्यायचा असेल तर ध्यानाचा सराव करा. स्वामी समर्थ सांगतात की प्रेम हे जीवनाचं मूळ आहे. माणसाने आपल्या मनात नेहमीच प्रेमाचं स्थान ठेवावं. स्वामी म्हणतात की प्रेमानेच या जगात शांती आणि संतुलन येतं. स्वामी माऊली सांगतात की ज्याचं अंतःकरण प्रेमाने भरलेलं आहे त्याच्या आयुष्यात कधीही दुःख येऊ शकत नाही. प्रेम हीच खरी शक्ती आहे आणि ती तुमचे जीवन सदैव आनंदाने भरून टाकेल. स्वामी समर्थ सांगतात की संयम राखा आणि विश्वास ठेवा. जीवनातील कोणतंही ध्येय साध्य करण्यासाठी संयम आवश्यक आहे. स्वामी माऊली सांगतात की संयम तुम्हाला कधीच हरवू देत नाही. तो तुम्हाला नेहमीच यशाच्या दिशेने नेत राहतो. स्वामी सांगतात की विश्वास हा संयमाचा आधार आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहता आणि संयम ठेवता तेव्हा तुम्हाला यश नक्कीच मिळतं. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाच्या स्थितीवर अवलंबून असते. तुमचं मन कसं आहे त्यानुसार तुमचे जीवन घडतं. स्वामी माऊली सांगतात की सकारात्मक विचारांनी मन भरलेलं असेल तर जीवनात कोणतेही संकट तुमच्या मार्गात येऊ शकत नाही. पण जर मन नकारात्मक विचारांनी ग्रासलं तर तुम्ही स्वतःच तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा आणता. स्वामी समर्थ सांगतात की मनाचं स्वास्थ्य हेच जीवनाचं खरे यश आहे. स्वामी समर्थ सांगतात की परिश्रमाशिवाय यश मिळू शकत नाही. जीवनात कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रम आवश्यक असतात. स्वामी माऊली सांगतात की मेहनत हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे परिश्रम करता तेव्हा परमेश्वर तुमच्या यशाची खात्री करतो. स्वामी सांगतात की तुम्ही जितके परिश्रम कराल तितकंच तुम्हाला मोठं फळ मिळेल. स्वामी माऊली सांगतात की प्रत्येक माणसात देव आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात परमेश्वराचा वास असतो. स्वामी समर्थ सांगतात की जर तुम्ही प्रत्येक माणसात देव पाहिलात तर तुमचे जीवन ख्या अर्थाने पवित्र होतं. स्वामी सांगतात की कोणावरही तुच्छता करू नका कारण प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे. स्वामी माऊली सांगतात की प्रेमाने आणि आदराने प्रत्येकाशी वागा कारण त्यातूनच तुम्हाला आध्यात्मिक उन्नती मिळेल.